चला तर आपण आज वड्याची भाजी करू। बघा मी एक फुलपात्रभर वडे घेतले, मस्त ते आता तेलात चांगले भाजून घेऊ आणि मग काढून मग भाजी बनवू। बघा मला मसाला वडा भाजी बनवायची, मसाल्याची भाजी बनवायची। खुड मिरचीची पण भाजी बनवता तेव्हा कांदा टाकता, आणि मसाल्याची भाजी करायची असली का कांदा नाही टाकायचा। आणि बघा मी चमच्याभर जिरं घेतलं, थोडीशी हळद घेतली, पाऊण चमचा काळा मसाला घरगुती, पाऊण चमचा लाल मसाला घरगुती, आणि थोडंसं येसूर पीठ, ते डाळ दाण्याचं पीठ, थोडं मीठ आणि कोथिंबीर आणि लसूण ठेचून टाकायचं आहे आपल्याला। चला तर मग आता वड्याची भाजी कशी करते ते तुम्हाला दाखवते। गॅस चालू केला, गॅसवर कढाई ठेवली, कढाईत तेल टाकलं। आता आपण हे वडे मस्त खरपूस भाजून घेऊ तेलात। चांगले तेल भाजले का काढून घेऊ। असं सारखं खालीवर करत राहायचं। अशी मस्त 2-3 मिनटं खरपूस भाजून घेऊ, चांगला लाल कलरपर्यंत। भाजी खूप छान लागते। चला तर वडे भाजले, आता मस्त एका डिशमध्ये काढून घेऊ। बघा मी वडे किती छान भाजून घेतले खरपूस। आता चला तर फोडणी घेऊ। बघा त्याच कढईत मी तेल टाकलं, आता तेलमध्ये जिरं टाकू, जिरं लगेच काळा मसाला घरगुती, लगेच लाल मसाला, लगेच हळद, बघा भाजीला चांगला उकळ फुटू दिला, आणि नंतर उकळल्यावर मस्त वडे टाकले। 15-20 मिनटं वडे पण टाकल्यावर चांगली उकळू दिली भाजी, आणि बघा आपली किती छान वड्याची भाजी तयार झाली। मस्त तरी आली आणि खूप छान भाजी तयार झाली। तुम्ही पण अशी भाजी नक्की करून बघा। आणि व्हिडिओ चालू करायच्या वेळेसच मी म्हणजे फोडणी द्यायच्या वेळेस म्हटली मसाल्यामध्ये लसूण ठेचून आणि मग फोडणी टाकला, ते स्किप झालं माझ्याकडून। तर तुम्ही पण तशीच भाजी करा आणि अशी वड्याची भाजी करून घरच्यांना खाऊ घाला, घरचे तुमचे कौतुकच करतील ना। चला मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।